अब देखेंगे खबरें विस्तार से। अमरावती शहर में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का आगमन हुआ। पंचवटी चौक से साई नगर तक लगभग 10 किलोमीटर लंबा उनका रोड शो हुआ। अमरावती महानगर पालिका चुनाव के संदर्भ में भाजपा ने जोरदार शक्ति प्रदर्शन किया। मुख्यमंत्री का हर चौराहे पर भाजपा कार्यकर्ताओं ने भव्य स्वागत किया। शहर के साई नगर में रोड शो का समापन हुआ, जहां सीएम ने स्थानीय नागरिकों से संवाद किया। पंचवटी चौक, शेगांव नाका, नवीन कॉटन मार्केट, चौधरी चौक, आदर्श होटल, जयस्तंभ चौक, राजकमल चौक, गांधी चौक, शिलगढ़ रोड, नवीन बियानी चौक, साई नगर और साई मंदिर, मुख्यमंत्री ने लगभग 10 किलोमीटर लंबा यह रोड शो कर भाजपा के प्रचार को गति दी। तिकीट वाटपाच्या गोंधळानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रचाराचा हा जो नारळ आहे आज फुटणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावतीमध्ये रोड शो आयोजित करण्यात आला होता आणि त्यांच्या या रोड शोला प्रचंड असा उत्साह अमरावती नागरिकांनी दिला, कार्यकर्त्यांनी दिला। मात्र कुठेतरी भारतीय जनता पार्टीमध्ये सध्याही या रॅलीमध्ये दोन गट पाहावयास मिळाले। अमरावतीच्या पंचवटी चौकातून ही रॅली सुरू झाली आणि शहराच्या मुख्य मार्गावरून ही रॅली सुरू होत पंचवटी चौक, त्यानंतर कॉटन मार्केट, गांधी चौक, राजकमल चौक, जयस्तंभ आणि या रॅलीचा समारोप हा साईनगरमध्ये झालेला आहे। अमरावतीमध्ये देवेंद्र फडणवीस आल्यामुळे अमरावतीच्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आज प्रचंड उत्साह असा पाहून आलेला आपल्याला पाहावयास मिळाला। अमरावती शहरात या रॅलीमध्ये कुठलाही अपव्यय घडू नये म्हणून त्याकरता पोलिसांचा सुद्धा कडेकोट बंदोबस्त आज या ठिकाणी लावण्यात आला होता आणि अत्यंत नियोजनपूर्ण आणि शांतीपूर्ण वातावरणात, उत्साहाच्या वातावरणात ही रॅली पार पडली। आता येणाऱ्या 15 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या किती उमेदवारांना अमरावतीकर नागरिक विजयी करतात याकडे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे। अरुण जोशी, युशन न्यूज, अमरावती।